नमस्कार. आजपासून आपण इकॉनॉमिक्स या विषयाला सुरुवात करत आहोत व आपण इकॉनॉमिक्स हा विषय ना स्टेट बोर्डच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत व स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र यांच्याच पुस्तकामधून का याची उत्तरं आपण मृणाल सरांनी एक लेटेस्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथून आपण पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. ओके. हेलो सर, मेरे हाथ में दो किताबें हैं, एक माइक्रो इकोनॉमिक्स की और माइक्रो इकोनॉमिक्स की. बच्चे को जब यूपीएससी की तैयारी शुरू करनी होती है कोई भी लर्नर को, तो इसको कैसे पढ़ना चाहिए और इसमें से कौन से चैप्टर्स आपके हिसाब से इंपॉर्टेंट है? यस सर, प्लीज़. मित्रों, तो ये जो दो किताबें आती है क्लास 12 की माइक्रो और मैक्रो इकोनॉमिक्स, पहले तो मैं ये बताना चाहूँगा कि एनसीईआरटी की ये किताबों के मुकाबले तमिलनाडु और महाराष्ट्र स्टेट एजुकेशन बोर्ड की जो किताबें वो बेहतर है. हैविंग सेड दैट, अगर आप इनको देखना चाहते हैं तो आप देखिए, देयर आर टू बुक्स. व पहा, आत्ताच मृणाल सरांनी काय म्हटले की महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांची जी पुस्तकं आहेत ना ती बेटर आहेत. ओके. त्यामुळे पहा, आपण NCERT जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिलात ना तर NCERT वाचण्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही, याची मी पण तुम्हाला गॅरंटी देत आहे. कारण पहा, तुमच्या अगदीच बेसिक कन्सेप्ट जे असतील ना ते अगदी चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ओके. त्यामुळे निश्चिंत विदाऊट काळजी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर अगदीच हा आपला पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे इकॉनॉमिक्सला थोडंसं आपल्याला स्लोली शिकावं लागेल. कारण पहा, इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे ना, तुम्हाला एक कन्सेप्ट जर समजली ना तुमचं अर्थशास्त्र अगदी रॉकेट बनेल. पण तुम्ही जर इथेच एक कन्सेप्ट जर समजली नसेल ना तर तुम्ही दुसऱ्या पायरीवर जाऊच शकणार नाही. ओके. त्यासाठी प्लीज शांत पद्धतीने हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यानंतर अगदी जर कुठे समजत नसेल किंवा काही सजेशन असतील ना तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. तर आपण आता अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करूयात. तर पहा, अर्थशास्त्र आता प्रत्येकाच्या डेली लाईफमध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व सर्वांना माहिती आहे किंवा प्रत्येकजण अर्थशास्त्र हा विषय जगत आहे असं मी डायरेक्टली म्हणेल. आता जगत आहे म्हटल्यानंतर हा विषय कोणता झाला? अर्थशास्त्र हा कसा आहे? मग नैसर्गिक शास्त्र आहे किंवा हा समाजशास्त्र आहे. ओके. त्यामुळे पहा, आपला अर्थशास्त्राचं जे पुस्तक आहे ना हे 9वीचं बुक आहे, 9th क्लासमध्ये देण्यात आलेलं आहे. जे की भूगोलाचं पुस्तक आहे ना, भूगोलाच्या पुस्तकामध्ये म्हणजे महाराष्ट्र टेक्स्टबुकमध्ये बनतोय, भूगोलाच्या बुकमध्ये 8वा चॅप्टर आहे अर्थशास्त्राचा परिचय व हे समाजशास्त्र म्हणून ओळखले जातात. किंवा तुम्ही SSCचे जर एक्झाम दिला असाल तर त्यामध्ये सोशल सायन्सेस हा विषय असतो. इतिहास आणि भूगोल हे सेपरेट न देतात त्यांनी सोशल सायन्सेस अंतर्गत देतात. म्हणजे अर्थशास्त्र हा विषय कसा आहे? समाजशास्त्राचा विषय आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा मान्य असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपण आता समाजामध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व थोडंसं पटवून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, आता तुमची किंवा माझी इन्कम आहे 1000 रुपये. ओके. व माझं खर्च किती आहे? अगदीच आपण कन्सिडर करूयात 700 रुपये खर्च आहे. मग माझी जो रक्कम किती उरली? 300 रुपये रक्कम उरली. मग ह्या 300 रुपयाला मी वायफाय खर्च करेल का? तर बिलकुल नाही. तर मी काय करेन? सेव्हिंग करेन. ओके. मग आता ही जी प्लॅनिंग केलो मी, 700 रुपये माझा खर्च झाला व 300 रुपये मी काय सेव्हिंग केलं, म्हणजे हे टोटल जे काही मांडलं मी, घर खर्च वगैरे जे काही मांडलं, हेच काय आहे? अर्थशास्त्र आहे. म्हणजे माझं इन्कम, त्यानंतर माझा खर्च, त्यानंतर माझी सेव्हिंग, हे जे काही ढोबळमानाने आपलं जे घरामधील जे काही गणित वगैरे असतं ना यालाच आपण काय म्हणतो? अर्थशास्त्र आहे. ओके. आता ही झाली आपल्या ढोबळमानाने किंवा तुम्हाला समजेल अशी डेफिनेशन. ओके. मग आता यालाच जे विद्यार्थी नेट एक्झामची तयारी वगैरे करत आहेत त्यांच्यासाठी लिओनेल रॉबिन्स यांची डेफिनेशन महत्त्वाची ठरते. जे विद्यार्थी नेटची एक्झाम म्हणतोय मी, UPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. फक्त पहा, लक्षात घ्या तुम्ही, अमर्याद गरजा आणि मर्यादित उपयोगाची साधने म्हणजेच काय? आपल्या गरजा पहा भरपूर असतात. आता माझी पण गरज आहे, म्हणजे मला जर गरजा वगैरे जर विचारला तर अगदीच मी सांगेन की मला मॅकबुक घ्यायचा आहे, मला iPad घ्यायचा आहे, मला iPhone घ्यायचा आहे, किंवा म्हणजे जे वाटेल ते मी डायरेक्टली म्हणू शकेल ना. म्हणजेच काय? माझ्या गरजा अमर्यादित आहेत. व मर्यादित साधने म्हणजेच काय? माझं उत्पन्न किती आहे? मग फक्त 1000 रुपये आहे. मग 1000 रुपयाच्या उत्पन्नामध्ये मी मॅकबुक वगैरे घेऊ शकेल का? किंवा iPad iPhone वगैरे घेऊ शकेल का? तर घेऊ शकणार नाही ना. मग याचं जे काही गणित आहे किंवा हे जे आपण मेळ घालणार आहोत 1000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधून किंवा 1000 रुपयाच्या सेव्हिंगमधूनच मी कशा पद्धतीने आयफोन घेईल किंवा कशा पद्धतीने मॅकबुक घेईन, याचं जे काही ताळमेळ वगैरे बसवलं जाईल यालाच काय म्हणतात? अर्थशास्त्र म्हणतात. याचं हे जे ताळमेळ घालण्याचं जे शास्त्र आहे त्यालाच आपण अर्थशास्त्र म्हणतो. हे डेफिनेशन कोणी दिलेली आहे? लिओनेल रॉबिन्स यांची. आता ही जी डेफिनेशन आहे ही याच्या पूर्वीच म्हटलं मी, ही UGC नेटच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेची आहे किंवा जे सेटची विद्यार्थी करत आहेत तयारी त्यांच्यासाठी गरजेची आहे. UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं नाही. एवढं हेवीली फॅक्ट आपल्याला विचारण्यात येणार नाही. ओके. डन. त्यानंतर पुढे या. त्यानंतर पहा, आता अर्थशास्त्र हा शब्द
कुठून आलेला आहे हे थोडंसं पाहूयात आपण. तर अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया हा शब्द वाचल्यानंतर आपल्याला परकीय वाटतो, मग अगदीच आहे परकीय, ग्रीक शब्दापासून बनली आहे. ओके, अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे व ह्या ओइकोनोमिया याचा शब्दाचा अर्थ काय होतो पहा, कौटुंबिक व्यवस्थापन असा याचा अर्थ होतो. हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या होत्या. बाकी आता हे पण जो फॅक्ट काही शिकलो आपण, हे पण UGC नेट सेट याच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. MPSC आणि UPSC डायरेक्टली अशा पद्धतीचा प्रश्न आजपर्यंत विचारलेला मला दिसलं नाही. ओके, त्यामुळे याला स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर पुढे चला. आता पहा, अर्थशास्त्राचे ना 3 प्रकार पडतात आपल्या जागतिक स्तरावर, म्हणजे जगामध्ये कुठेही गेलात तर आपल्या अर्थशास्त्राचे 3 प्रकार पडतात. एक आहे पहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजेच काय, कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक, कॅपिटलिस्ट. सेकंड काय आहे, समाजवादी म्हणजे सोशलिस्ट. आणि थर्ड आहे मिक्स्ड, म्हणजेच काय, मिश्र अर्थव्यवस्था. ओके, परत एकदा मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सांगेन. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, दुसरा आहे सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजेच काय, समाजवादी अर्थव्यवस्था, आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच काय, मिक्स्ड इकॉनॉमी. ओके, आता आपण ना एका इकॉनॉमिक्सला चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता भांडवलशाही शब्दामध्ये शब्दांची फोड केल्यानंतर काही समजून येत आहे का तुम्हाला? तर अगदीच पहा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं पहा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. म्हणजेच काय, अशी इकॉनॉमी, ओके, अशी इकॉनॉमी ज्यामध्ये प्रायव्हेट व्यक्तींचं महत्त्व खूप असतं, अशी इकॉनॉमी काय असते, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असते. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय, प्रायव्हेट एंटिटीचं खूप महत्त्व असतं. म्हणजे पहा, आता अगदी कोणतीही वस्तू जरी घेतलात किंवा काहीही जरी घेतलात, आता हॉस्पिटल आपल्या भारत देशामध्ये कसं आहे, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटचं एक आता BSNL आहे ना, गव्हर्नमेंटची कंपनी आहे. पण कॅपिटलिस्ट कंट्रीमध्ये जर गेलात तुम्ही तर तुम्हाला तिथं फक्त काय, प्रायव्हेटचंच सर्व काही दिसेल. गव्हर्नमेंटचा तिथं रोल 0 असतो. ज्या इकॉनॉमीमध्ये गव्हर्नमेंटचा रोल 0 असतो ती इकॉनॉमी म्हणजेच काय, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. व 0 गव्हर्नमेंट रोल म्हटल्यानंतर इथं काय असतं, प्रायव्हेटचा रोल किती, 100% रोल असतो. ओके, ती इकॉनॉमी चालवण्यासाठी संपूर्णपणे प्रायव्हेट सेक्टर काम करत असं, अशा इकॉनॉमीला आपण काय म्हणतो, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणतो. आय होप ही डेफिनेशन तुम्हाला अगदी ढोबळमानाची आहे. आता पुस्तकी जर डेफिनेशन गेला तर थोडंसं किचकट वाटेल, पण लक्षात ठेवण्यासाठी मी आपल्या परीने डेफिनेशन सांगितलेली आहे. व पहा, आता प्रायव्हेट प्लेयर म्हटल्यानंतर काय म्हणतं ते, तर त्याला नफा कसा पाहिजे. आता पहा, BSNL एकीकडे आहे व दुसरीकडे आपल्याकडे जिओ आहे. मला सांगा, कोणती कंपनी जास्त आज घडीला नफा कमवत आहे? अगदी जिओ आहे ना. जर तुम्ही BSNLचे रिचार्ज प्लॅन पाहिलात ना तर ते अगदी खूप कमीचे आहेत, पण जिओचे जर पाहिलात ना तर ते खूप महागडे आहेत, बरोबर. मग जिओ कंपनी काय करत आहे, जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे इथं काय, प्रॉफिट बेस्ड असतं सर्व काही, बरोबर. किंवा याचं जर तुम्हाला BSNL आणि जिओमध्ये जर समजलं नसेल तर तुम्ही काय करूयात, आपण प्रायव्हेट सेक्टर हॉस्पिटलचं उदाहरण घेऊयात. ओके, हॉस्पिटल किंवा स्कूलचं उदाहरण घ्या. आता स्कूलचं जर उदाहरण घेतलं आपण तर जिल्हा परिषद शाळा घ्या तुम्ही. पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेमध्ये फीस असेल का? बिलकुल नाही. पण तीच जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरच्या जर स्कूलला वगैरे जर गेलात किंवा इंग्लिश मिडियमच्या एखादी प्रायव्हेट सेक्टरची जर स्कूल जर पाहिलात तर तिथे फीस किती, 60,000 50,000 अशा पद्धतीने, लहान मुलासाठी पण तशा पद्धतीची फीस असेल. म्हणजे प्रॉफिट कुठं कमवलं जात आहे, गव्हर्नमेंटमध्ये कमवलं जात आहे का? बिलकुल नाही. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय, इथं पण तेच आहे, कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था आता समजली का मग तुम्हाला? आता UPSC आणि MPSC इथून प्रश्न नक्की विचारू शकेल. ओके, तर प्रश्न कशा पद्धतीने बनेल पहा, एकच मिनिट द्या. तर पहा, जगभरामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या कोणत्या देशात आहे असा प्रश्न तिथं विचारला जातो. मग त्यामध्ये पहा, जर्मनी, जपान, अमेरिका इत्यादी देश कसे आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था अवलंब केलेला आहे. जर्मनी, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजेच काय, USA यांच्याकडे कशी आहे, भांडवलशाही किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी त्यांच्याकडे आहे, हे लक्षात ठेवा. व यातील पण सगळ्यात महत्त्वाचा देश म्हणजे जपान आहे. समजलं का? आता आपल्याला जपान वाटेल की सरकार वगैरे तिथं सर्व काही करतं, पण तसं नाही आहे. तर तिथं पहा, अगदी प्रायव्हेट एंटिटीचा रोल वगैरे महत्त्वपूर्ण आहे, तरी देखील सर्वजण मिळून तिथं काम करतात. त्यामुळे फसवेगिरीचा प्रश्न जर बनला तर तिथं जपान पर्यायामध्ये जर असेल तर तुम्हाला जपान तिथं उत्तर लावावं लागेल. आय होप
कॅपिटलिस्ट इकॉनॉमी तुम्हाला आता योग्यरित्या समजलेली आहे. चालेल, त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात. त्यानंतर येतं पहा नेक्स्ट समाजवादी अर्थव्यवस्था. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय, आत्ता जे काही सर्व म्हटलं ना त्याचंच उलट आता इथं करायचं आहे. ओके, 1 मिनिट द्या, याला थोडंसं क्लीन करतो म्हणजे थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी पण मदत होईल. ओके, 1 मिनिट. हां, तर बघा आता एकीकडे काय होती भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिली. आता समाजवादी भांडवलशाहीमध्ये मी काय म्हटलं होतं, प्रायव्हेट सेक्टरचा रोल 100% आहे. ओके, आणि गव्हर्नमेंटचा रोल कसा आहे 0% आहे. आता अगदीच याच्या विलट कुठं होतं, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये होतं. इथं काय होतं, प्रायव्हेट सेक्टरचा रोल 0% आणि गव्हर्नमेंटचा रोल कसा आहे इथं 100% असतो. ओके, आता पहा ही 0% डायरेक्टली म्हणू नका कारण हे रॅशनल आहे, तरी पण तुम्हाला समजून घेण्यासाठी मी थोडंसं सांगितलेलं आहे. कुठेतरी एखादी कंपनीने गेलं जिथं गव्हर्नमेंटची वगैरे एंटिटी काम करते, पण तरी देखील पहा इथे समाजवादीमध्ये काय असतं, तर समजून घेण्यासाठी प्रायव्हेटचा रोल 0 असतो व गव्हर्नमेंटचा रोल 100% असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग पहा समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. आता पहा अगदीच इथे प्रायव्हेट सेक्टरचा रोल जर 0 म्हटलं तर काय गव्हर्नमेंट स्कूल असतील का, गव्हर्नमेंट स्कूल असतील का असतील, पण प्रायव्हेट शाळा असतील का तिथे, बिलकुल नसतील. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील का, बिलकुल असतील, पण प्रायव्हेट हॉस्पिटल असतील का, बिलकुल नसतील. अशा पद्धतीने जी काही अर्थव्यवस्था तिथं जे काही अर्थव्यवस्था वगैरे चालणार आहे त्या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो. मग आता समाजवादी अर्थव्यवस्था असं का, याच्यातून काय याच्यातून काय प्रॉफिट वगैरे होणार आहे किंवा म्हणजे याचं फलित काय आहे, तर पहा याच्यातून काय साध्य होतं, म्हणजे अगदीच कॅपिटलिस्टमध्ये कोणाचं हित साधलं जातं, प्रायव्हेट एंटिटीचं इथं हित साधलं जात आहे, पण इथं कोणाचं हित साधलं जातं तर सामाजिक कल्याण साधणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. समजतंय का पॉईंट, सामाजिक कल्याण. ओके, म्हणजे पहा आज देखील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपल्याला संपूर्ण जे हेल्थ चेकअप वगैरे आहे ते फ्रीमध्ये आहे का, तर समाजाचं हित साधण्यासाठीच ते सर्व काही केलं जात आहे ना. मग अगदी तशाच पद्धतीने इथं पण आहे पहा. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचं हित साधणं हे सर्वात महत्त्वाचं काम असतं. ओके, त्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या काही असतात ना त्या गव्हर्नमेंट बेस्ड असतात, बाकी प्रायव्हेट सेक्टरचा रोल तिथं 0 असतो. ह्यालाच काय म्हणतात आपण, ह्यालाच आपण समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतो. मग आता समाजवादी अर्थव्यवस्था कुठे कुठे आहे, तर चायना आहे, रशिया आहे इत्यादी देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. पण आज घडीला जर तुम्ही चायनाची अर्थव्यवस्था पाहिली तर ती तशा पद्धतीने आता राहिली नाही आहे. समाजवादी किंवा समाजाचं कल्याण करणारी अर्थव्यवस्था म्हणून चायना सध्याला ओळखली जात नाही. तरी देखील त्यांनी काय म्हणतात की आम्ही समाजवादी आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पण हे मान्य करणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला या दोन्ही गोष्टी आता समजलेल्या असतील. डन. ओके, त्यानंतर आपण आता पुढची अर्थव्यवस्था पाहूयात, ती आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेला काहीच करायचं नाही आहे, या दोन्हींचं मिक्सचर करायचं आहे. म्हणजेच काय, प्रायव्हेट सेक्टरचा रोल किती 50%, गव्हर्नमेंट सेक्टरचा रोल किती 50%, म्हणजेच काय झाली, हे मिळून झाली तुमची पहा 100% अर्थव्यवस्था. ओके, यालाच अशाच पद्धतीने आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या भारत देशामध्ये पहा प्रायव्हेट सेक्टरचे पण हॉस्पिटल आहेत आणि गव्हर्नमेंटचे पण हॉस्पिटल आहेत, प्रायव्हेटच्या पण शाळा आहेत व गव्हर्नमेंटच्या पण शाळा आहेत. हेच आहे मिश्र अर्थव्यवस्था. अगदी सोपं आहे, समजतंय ना तुम्हाला. फक्त पहा आता हे डायरेक्टली उत्तरात वगैरे असं लिहू नका 100% वगैरे, ही डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे आता जे पुस्तकं वगैरे तुम्ही असं परीक्षेला तर विचारलं जात नाही, पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की डेफिनेशन म्हणजे पहा ना, डेफिनेशन आपलं UPSC वगैरे विचारेल का तुम्हाला, तर बिलकुल नाही. फक्त तुम्हाला ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. बाकी जे मी सांगितलं ना हे 0% रोल 100% रोल वगैरे याचं तुम्हाला समजून सांगण्यासाठी ते घेतलेलं आहे. कारण याच्या पूर्वी पण म्हटलं एखादी तरी कंपनी आपल्याला तशा पद्धतीने मिळेल. ते रॅशनल थिंग्स आहेत, फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी हे सर्व काही मी सांगितलेलं आहे. आय होप समजलेलं असेल. आता मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या कोणत्या देशांनी स्वीकारलेली आहे मग, तर ते आपण थोडंसं पाहूयात. तर पहा हे वाचायचं राहिलेलं आहे आपलं. तर या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. म्हणजेच काय, दोघांचा पण 50% रोल इथं असणार आहे. डन. त्यानंतर पुढे या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग सहसंबंध असतो. म्हणजे पहा प्रायव्हेट सेक्टर जे असतील ते नफा कमवतील व गव्हर्नमेंट सेक्टर जे असेल ते काय सामाजिक कल्याण करेल. या दोन्हींची सांगड घालून जी कोणती अर्थव्यवस्था चालेल त्यालाच आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. मग मिश्र अर्थव्यवस्था आज घडीला कोणत्या कोणत्या देशात आहे, तर अगदीच भारत, स्वीडन आणि युनायटेड किंगडम म्हणजेच काय इंडिया, त्यानंतर स्वीडन आणि UK ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांची पण अर्थव्यवस्था तीच आहे, मिक्स्ड इकॉनॉमी. त्यामुळे आपण त्यांच्याकडूनच हे सर्व काही काय घेतलेलं आहे, वारसा हक्काने आलेला आहे असं तुम्ही डायरेक्टली जरी म्हटलात तरी चालेल. आय होप
हे तिन्ही पॉईंट आता तुम्हाला क्लिअर झालेले आहेत की जगामध्ये 3 पद्धतीच्या अर्थव्यवस्था आहेत. आता यालाच अनुसरून ना पॉलिटीमध्ये पण काही प्रश्न वगैरे बनतात. जेव्हा आपण पॉलिटी शिकू ना त्यावेळेस मी तुम्हाला ही अगदी चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये सांगेन. आता ही कन्सेप्ट समजली आहे का? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की उत्तरं देत चला. त्यानंतर पुढे चला. आता हा एक पॉईंट लक्षात ठेवा, अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे, जे की मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की हे नैसर्गिक शास्त्र आहे व समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र म्हणून याचा अभ्यास केला जातो. ओके, समाजशास्त्र म्हणू नका त्याला, तर सामाजिक शास्त्र म्हणा. कारण पहा प्रॉब्लेम कसा होतो, समाजशास्त्र आपल्याकडे दुसरा विषय आहे. ओके, माय बॅड, तिथे सॉरी फॉर दॅट. म्हणजे हे सामाजिक शास्त्र आहे, समाजशास्त्र म्हटल्यानंतर दुसरा विषय आहे. ते जे की सोशलॉजीचे जे विद्यार्थी आहेत ना ते म्हणतील की हे असं काय बोलत आहे मास्तर, पण तसं नाही, माय बॅड. ते पण सामाजिक शास्त्र म्हणून आपण काय करतो याचा अभ्यास करत असतो. ओके, त्यानंतर आता थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे का, व याच्यावरून पण प्रश्न MPSC आणि UPSCला विचारले जाऊ शकतील. तर पहा, ॲडम स्मिथ यांना आपण कोणते जनक मानतो किंवा कशाचे जनक आहेत? हे ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत, किंवा फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून कोणाची ओळख आहे? ॲडम स्मिथ यांची आहे. आत्ताच जी UGC नेट झाली, जी की कॅन्सल झाली एक्झाम, त्यामध्ये यांचं ग्रंथ आलेला होता वेल्थ ऑफ नेशन्स. म्हणजे हा जो प्रश्न आहे किंवा हा जो फॅक्ट आहे हे कोणा विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे? अगदी UPSC, MPSC आणि अगदीच UGC नेट सेट या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे फॅक्ट अगदी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ॲडम स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचे जनक मानतो. व यांचं बुक कोणतं आहे? राष्ट्रांची संपत्ती म्हणजेच काय, वेल्थ ऑफ नेशन. हे त्यांचं 1776 साली प्रकाशित झालेलं ग्रंथ आहे व त्यांनी या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. आता ही व्याख्या जी आहे ते पण तुम्हाला लक्षात थोडंसं ठेवायचं आहे, जे नेट सेट करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. आता पहा, मी सेपरेटली सांगत आहे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आणि UGC नेट सेटच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण पहा थोडंसं फॅक्टमध्ये तिथं हे होतं, UGC नेट सेट काय करते, ती खोलात जाते, पण UPSC आणि MPSC जे आहेत ना परीक्षा थोडंसं वरचं विचारतील. कारण UGC नेटचे विद्यार्थी काय करतात, त्यांचं मास्टर झालेलं आहे ना, त्यांच्यासाठी आपल्याला थोडंसं तिथे त्यांना पण समजून घेण्यासाठी मी सर्व काही सांगत आहे. ओके, इरिटेट होऊ नका, फक्त थोडंसं सहकार्य करा. त्यानंतर आता पहा, अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण व UPSCने पहा भरपूर वेळा यावरती प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे पण अगदीच महत्त्वाचं आहे. तर पहा, अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण म्हणजे काय? तर अगदीच जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेची एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील संपूर्ण बंधने काढून टाकली जातात. म्हणजे पहा, हा आपला प्यारा भारत आहे व इकडून हिमालय आहे, हे थोडंसं काढायचं राहिलं. तर पहा, 1947 ते 1991 पर्यंत जर पाहिलात ना तुम्ही, तर आपल्या भारत देशामध्ये ना दुसऱ्या देशाची इन्व्हेस्टमेंट वगैरे यायची नाही. म्हणजेच काय, तर मला एखादी संस्था काढायची आहे किंवा मला एक कोचिंग संस्थान काढायचं आहे, बरोबर, पवन निलेवाड अकॅडमी. कशासाठी? तर MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना ट्रेन करण्यासाठी मला अकॅडमी काढायची आहे. मग पहा, माझ्याजवळ जर पैसे नसतील व माझा फ्रेंड आहे एक USA मध्ये असतो, त्या USAच्या फ्रेंडकडून मी पैसे वगैरे घेऊ शकतो का मला अकॅडमी काढण्यासाठी? आता काळ कधीचा आहे? 1947 ते 1991 पर्यंतचा. तर मी इथं पैसे बिलकुल घेऊ शकत नव्हतो पूर्वी, पण 1991 नंतर हे सर्व दरवाजे आपण काय केले, ओपन केले. कोणासाठी? संपूर्ण जगासाठी आपण दरवाजे ओपन केले. म्हणजे व्यापार वगैरे असू द्या किंवा इन्व्हेस्टमेंट असू द्या किंवा अन्य काही गोष्टी, याच्यासाठी आपण काय केलं, ओपन केलं 1991ला दरवाजे. व ते दरवाजे ओपन करण्यालाच आपण काय म्हणतो, जागतिकीकरण. म्हणजेच काय, आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथं व्यापार करू शकतो व दुसऱ्या देशातील व्यक्ती आपल्या देशामध्ये येऊन व्यापार करू शकतात. यालाच आपण डायरेक्टली जागतिकीकरण असं तिथं बोलतो. मग आता जागतिकीकरण फक्त अर्थव्यवस्थेचं वगैरे असतं का? तर बिलकुल नाही. पहा, जागतिकीकरणामध्ये काय असतात, सामाजिक गोष्टींचं पण तिथं काय झालेलं आहे, जागतिकीकरण झालेलं आहे. हे गोष्टी तुम्हाला थोडंसं समजणं गरजेचं आहे. आता इथं पहा, सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. कोटेशनमध्ये वगैरे तुम्ही नक्की लिहू शकता, आपल्या एसेमध्ये वगैरे हे नक्की लिहू शकता कोट म्हणून तिथे. त्यानंतर वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. म्हणजे पहा, आज घडीला गुगल कुठला आहे, USAचा आहे, पण ते आपल्या देशामध्ये कार्य करत आहे ना? बिलकुल करत आहे. त्यानंतर ॲपल कंपनी कोणत्या देशाची आहे? अगदी USAची, कॅलिफोर्निया. तिथून आपल्या देशामध्ये ॲपलचे मोबाईल वगैरे विकले जातात. तर ते पण काय ग्लोबलायझेशनचं उदाहरण आहे. किंवा
चायनाचे आपल्याकडे चायनीज मोबाईल फोन वगैरे आहेत, ते पण काय ग्लोबलायझेशनचं उदाहरण आहे. हे जे सर्व काही गोष्टी आहेत ना, हेच आहे ग्लोबलायझेशन. जागतिकीकरण म्हणजेच काय ग्लोबलायझेशन, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. ग्लोबलायझेशन म्हणजेच काय जागतिकीकरण. व भारतामध्ये जागतिकीकरण कधी झालेलं आहे, आता हे पुढच्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत. तरी पण तुम्हाला माहिती असण्यासाठी 1991 मध्ये आपण काय केलेलं आहे, जागतिकीकरण केलेलं आहे. म्हणजेच काय एकंदरीतरित्या आपण संपूर्ण जगासाठी आपल्या देशाची दरवाजे उघडलेली आहेत 1991ला. त्यालाच आपण जागतिकीकरण असं म्हणत असतो. ओके. त्यानंतर आता अर्थव्यवस्थेची कार्य काय असतील मग, तर अगदी हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही, पण तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की आपलं जे हे आहे काय म्हणतो, आपले जे व्यवहार करायचे आहेत, व्यवहाराचे निर्णय घेण्याची जी क्षमता वगैरे आपल्याला कोण देतं, तर ते अर्थव्यवस्था देतं. म्हणजेच काय कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे. ओके. त्यानंतर उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे आर्थिक व सामाजिक न्यायानुसार वाटप करणे, भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे आणि उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे. म्हणजेच काय एकंदरीतरित्या निर्णय घेण्यासाठी आपल्याला काय अर्थशास्त्र मदत करत असतात. ओके. तर हे अशा पद्धतीने आपण अर्थशास्त्राचा परिचय पहिल्या चॅप्टरमध्ये केलेला आहे. आता प्लीज मला सर्वजण काय करा, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हे जे व्हिडिओ आहेत ते अगदीच हेल्पफुल आहेत का, किंवा म्हणजे अगदी यामध्ये काही बदल वगैरे करायची गरज आहे का. हे जे सर्व काही तुम्हाला जे काही तुमच्या मनात वगैरे आहे ना, ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये मांडा. म्हणजे आपण काय करूयात, येणाऱ्या आगामी काळामध्ये अगदीच अर्थशास्त्र चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल याच प्रयत्न करेन. आय होप सर्व काही समजलेलं असेल. धन्यवाद.